12th मॅन अगोदर आपण पाठवायचे आहेत. सामना आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा आहे. लकी ड्रॉच्या दिशेने सुद्धा आपण जातोय या ठिकाणी. वेळ वाचवायचा आहे बरं का. दोन्ही संघांना विनंती असेल. अगदी आघाडीचे फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. दाखल मात्र झालेली आहे. ट्वेल्थ मॅन हॅलो हॅलो चेक. चला आपण लकी ड्रॉ लगेच इथे लकी विनर आज कोण असणार आहे याचा देखील आपण शोध घेतोय. खरं तर आज भाग्यवान विजेता कोण असणार आहे याच्यासाठी आपण पहिल्यांदा इथे सुरुवात करतोय. किचन सेट आपण पहिल्यांदा त्याचा लकी ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. चला एक मक्तापूर ब्लास्टर्स आपला 12th मॅन आलेला नाहीये. मक्तापूर ब्लास्टर्स आलेत का? डॉक्टर आहे का? हा डॉक्टर या बघितलं नाही मी तुम्हाला. या वर या. चला लेट्स प्ले आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत लकी ड्रॉ नक्कीच या ठिकाणी पूर्ण केला जाईल अभिजित राऊत सरांच्या माध्यमामध्ये. इथे दिवस क्रमांक 4 मधील लकी ड्रॉचे कुपन इथे आज इथे लकी विनर शोधला जातोय. किचन सेट हा बिमर चेक केला जातोय. ठीक आहे पाहायचंय. ठीक आहे ठीक आहे. ऑन स्क्रीन वरती देखील तुम्ही बघू शकताय मेगा स्क्रीन वरती. इथे आपण पाहतोय आजिम सर षटकार आहे का चौकार आहे? चौकार आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला एक काढा. एक 2 मिनिटं थांबा चेक करतोय. इथे किचन सेट साठी आपण पाहतोय एक विनर आपल्याला सापडलेले आहेत. भाग्यवान विजेता पहिला अंक आहे 3. आता ज्यांच्याकडे 3 अंकाचे कुपन आहे त्यांनी चेक करा. लकी ड्रॉचा विनर किचन सेटचा असेल 39. किचन सेट साठी आपण पाहतोय किचन सेट साठी 39 क्रमांक ज्यांच्याकडे असेल त्यांनी संपर्क करा. इथे ऑन स्क्रीन वरती आपण दाखवतोय 39 क्रमांक कुणाकडे असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा. चला पुढचं देखील घेऊ. मॅच आपल्यामुळे थांबलेली आहे. यानंतर आपण महाराष्ट्राचं महावस्त्र अर्थातच पैठणी साडी आणि किचन सेटचे आज भाग्यवान विजेते राहिले त्या ठिकाणी. इथे नवनिर्वाचित तलाठी ज्यांची नुकतीच शेवगाव या ठिकाणी नियुक्ती झाली असे महेश निकम सरांना किचन सेट आज या ठिकाणी मिळाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. यानंतर आपण महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी साडीचं या ठिकाणी विनर शोधतोय. त्यासाठी जी नियम आणि अट आपल्या सर्वांना माहिती आहे. पैठणी साडी घेण्यासाठी फेअर डिलिव्हरी योग्य, चेंडू योग्य आहे. सामना चालू ठेवा. महिला भगिनींना या ठिकाणी आणावं लागेल. या स्पर्धेसाठी नियम आहे.
आपण पाहतोय पुढील पैठणी साडीसाठी विनर आजचे कुपन फक्त आजच्या दिवसासाठी आहे. सायकल पैठणी आणि किचन सेट आणि बाईकचं मात्र उद्या बंपर प्राइज, उद्या तुफान गर्दी. नक्कीच उद्या बाईक देखील आहे. हापसे पाटील यांच्या वतीने आपण पाहतोय आपल्या स्पर्धेमध्ये ई बाईक या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे. इथे आपण पैठणी साडीचे विनर या ठिकाणी शोधलेले आहेत. 15 क्रमांक ज्यांच्याकडे असेल त्यांनी घरातील कुठल्याही महिला सदस्याला घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. ही साडी तशी दिली जाणार नाहीये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पैठणी साडीचे विनर आहेत 15 क्रमांकाचे. 15 क्रमांक ज्यांच्याकडे असेल त्यांनी तयारीला लागा. पुढील लकी ड्रॉकडे आपण जाऊन पोहोचतोय. बायसिकल, खरं तर प्रदूषणावरती मात करण्यासाठी जी सायकल फार महत्त्वाची आहे आणि आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची असलेली सायकल इथे लकी ड्रॉमध्ये कोण होणार भाग्यवान विजेता, यासाठी मात्र एक चिठ्ठी या ठिकाणी काढली जाते. भाग्यवान विजेता कोण असेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी काही क्षणामध्येच तो नंबर आपल्या समोर जाहीर होईल, यासाठी सर्वांची आतुरता लागली आहे. पाहायचंय आज भाग्यवान विजेता कोण असेल. पैठणी साडीचे जे भाग्यवान विजेते आहेत त्यांना विनंती वजा सूचना आहे, आपण आयोजकांशी संपर्क साधा. 15 क्रमांक पैठणी साडीवाले, त्यांना माहिती आहे इथे हे बक्षीस महिला भगिनींनाच दिलं जाते, पुरुषांना दिलं जाणार नाहीये. महिलांना घेऊन या, आजच वितरण आहे. ही 8 आहे आपल्या स्पर्धेची. त्यांचा 15 नंबर आहे बघा आयोजक. सायकलचं देखील आपण लकी विनर या ठिकाणी शोधलेला आहे. पहिला क्रमांक असेल 2 क्रमांकाची ज्यांची सुरुवात आहे 3 अंकी नंबर आहे. त्यानंतर 8, 288 नंबर. इथे विनर देखील आपल्याला सापडलेले आहेत. आयोजक लगेच चेक करा. आणि इथे विनर ठरले आहेत बायसिकलचे विनर आपल्या समोर उपस्थित आहेत. एक चिमुकले आदित्य आपल्या समोर आहे. खरं तर आदित्य आज सायकल मिळाली, काय वाटतंय? 10 रुपयात आज आपण पाहतो इथे सायकल मिळते. कसा आहे तुझा आनंद? खूप भारी, खूप भारी. आता सायकल भेटली आहे, सायकलवरती काय करणार? कुठे कुठे फिरणार? बॅटिंग पॉवर प्ले सगळीकडे सगळीकडे. शाळेत मला वाटतं गाडी असेल. इथे आदित्यसाठी आपण पाहतो इथे सायकल त्याला मिळालेली आहे. त्याचं वितरण देखील या ठिकाणी लगेच होईल. आदित्य ससाने, एक 15 मिनिटात घेऊन या, आपण त्यानंतर वितरण करू. कुपन घेऊन या. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सायकलचं देखील या ठिकाणी लगेच वितरण करतोय. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपण हे वितरण करण्यासाठी सर्वांनी यायचंय. आदित्य वकील संघाचे
टीमचे जे मेंबर या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय कर्डक भाऊसाहेब, आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपल्या स्पर्धेमध्ये सायकल सौजन्य एकता सायकल मार्टचे सर्वे सर्वा माजी सरपंच सतीश भाऊ गायके यांच्या वतीने आपल्याला ही सायकल लाभलेली आहे. त्या सायकलचं वितरण देखील आपण लगेच करतोय. संपूर्ण उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सायकलचं वितरण करतोय या ठिकाणी. क्षेत्ररक्षकांनी काळजी घ्या, बॉल नाही आडला तरी चालेल, परंतु इजा करून घेऊ नका. स्पर्धा अनेक भरतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सायकल विनर साठी. आदित्य ससानेला आपण पाहतो इथे सायकल वितरित केली जाते. अगदी 10 रुपयामध्ये आज त्या भाग्यवान विजेता राहिलेला आहे. खरं तर आदित्यला विचारलं की आज सायकल भेटल्यानंतर कुठं कुठं जाणार, तो म्हणला सगळीकडे जाणार. आज त्याच्या समोर त्याचे वडील देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचंय. सर्वांना विनंती असेल. यानंतर आपण किचन सेट हा देखील या ठिकाणी वितरित करतोय. भाग्यवान विजेते महेश निकम साहेबांना हा किचन सेट जातोय. मला वाटतं ही सुरुवात आहे का खरेदीची. 21 धावा धावपळकावर आहे. नक्कीच आपण पाहतोय पसायदान स्पोर्ट क्लबचे सदस्य महेश निकम साहेबांना एक किचन सेट या ठिकाणी मिळालाय. त्यांचं देखील अभिनंदन असेल. आणि नुकतीच त्यांची शेवगाव या ठिकाणी तलाठी या पदावरती नियुक्ती देखील झालेली आहे. त्याच्याबद्दल देखील आपण पाहतोय. त्यांचं आयोजकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन. ओव्हर शेरखान सर. धन्यवाद. वाईट साठी रिव्ह्यू सर. ठीक आहे. फलंदाजी वाईट साठी रिव्ह्यू आलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज साखळी सामन्याचा शेवटचा दिवस. अनेक रोमहर्षक लढती आपण आजच्या सत्रामध्ये अनुभवल्या बघितल्या आणि त्यातील एक चांगली लढत या ठिकाणी आपण बघतोय. या दरम्यान डॉक्टर शिवतेज दारुंडे यांचं शुभ आगमन आहे. साहेबांचं स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दाते अकोलकर पाटील ट्रेडिंग कंपनीचे मालक आदरणीय दीपकजी अकोलकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेबांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. तर मैदानाच्या आतमध्ये 2 संघ एकमेकांसमोर ठाणलेले आहे. मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर यांच्या विरोधामध्ये CSK. नेवासा फाटा उजव्या एसटीच्या बाहेर एक अफलातून फटका आणि 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. तर नक्कीच व्यासपीठाला सलामी देणारा एक खणखणीत चौकार आपण सर्वांनी बघितला. षटक क्रमांक 2 जर बघितलं तर या ठिकाणी संपल्या गेलं. अगदी 18 धावा या ठिकाणी आपण बघितलो. फलंदाजांनी लयलूट केली आणि 2 षटकांच्या या प्रवासानंतर 26 धावा धावफलकावर आहे. कॅमेरामॅन कॅमेरामॅन आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी सामनावीरचे किताब आपण नक्कीच देतोय.
संकेत माकोन येत आहेत बघा. यशस्वी गोलंदाजाकडे दिलेला चेंडू, तर एक यशस्वी बॅटर सुद्धा त्यांच्या समोर उभा आहे. भारत दारकुंडे बेस्ट विरुद्ध बेस्ट, एक चांगली लढत. दोन हो बघा, यावेळेस आडव्या हाताने मात्र या चेंडूचा समाचार घेतला जातोय. चौकार. या ठिकाणी आदरणीय अभय शेठ गुगळे आणि पत्रकार रमेश शिंदे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आपल्या स्वहस्ते या ठिकाणी सामनावीरच्या किताबाचं वितरण या ठिकाणी करायचं आहे. रोहित पाटील मॅन ऑफ द मॅच. चांगला चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र सिंगल पूर्ण होताना आपण सर्व बघू शकता. तर धावफलकावर 31 धावा. षटक क्रमांक 3 संकेत माकोने. अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये जर बघितलं तर 5 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. हा, कालच्या सत्रामध्ये देखील रोहित पाटील मॅन ऑफ द मॅच होते मागच्या सत्रामध्ये. तर नक्कीच ते सन्मान चिन्ह सुद्धा या ठिकाणी देऊ केलं जात आहे. सुरेख फटका येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बघा, सुंदर अप्रतिम एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. चौकार. पस्तीस धावा धावफलकावर आहेत. सागर रोठे यांची आज कमालीची फलंदाजी, आणि भारत दारकुंडे सुद्धा आपण बघू शकता. याही वेळेस पुढे सरसावत. हो, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आप्पा तांबे यांच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र केलं गेलं, कारण आजचे सामने चुरशीचे. आजच्या सामन्यांचं महत्त्व सर्व खेळाडूंना माहिती आहे. संपूर्ण समर्पण सर्व खेळाडूंचं खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. 2 धावा मात्र रक्षित केल्या गेल्या. 2 धावा खर्च होतील. 2 धावेनं आपण पुढे जाऊ. 37 धावा. बॅक टू द बॉलर. फटका मात्र खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. आणि या गोष्टी अवघड असतात बघा. ज्यावेळेस गोलंदाजाची ऍक्शन कंप्लीट होत असते त्यानंतर तो सावरलेला असतो, परंतु अगदी काही मायक्रो सेकंड मध्ये आपण बघतोय संकेत माकोने यांनी या चेंडूला रोखलेलं आहे. एक चांगलं पुनरागमन मी म्हणेल. डॉट चेंडू आहे. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेनं नक्की लॉफ्ट केलाय चेंडू. पुन्हा एकदा आप्पा तांबे यांच्या माध्यमामध्ये रोखला गेलाय. माफ करा, डॉक्टर वंजारे संघ नायक आहेत. आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघा, दर्जेदार क्षेत्ररक्षण. अगदी संघ मालक सुद्धा या ठिकाणी डॉक्टर वंजारी आणि भाऊसाहेब भूमकर यांच्या मालकी हक्काचा आपण CSK जॅकपॉट षटकाची घोषणा आहे. भाऊसाहेब भूमकर आणि डॉक्टर शंकर वंजारी यांच्या मालकी हक्काचा हा संघ आहे. CSK निवासा फाटा. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण भरत काळे साहेबांचा मक्तापूर ब्लास्टर हा संघ बघतोय. अगदी दोन्ही संघ जर बघितले तर कमालीची लढत आतापर्यंत दोन्ही संघ खेळलेला आहे. आणि या सामन्यामध्ये सुद्धा दोन्ही संघ एकमेकांसमोर आपण बघतोय आलेले. जॅकपॉट षटक आहे अर्थात सूरज बघत आपल्याला बघायला मिळणार आहे. भारत दारकुंडे स्ट्राईकवर. पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या खूप दूरवर राहील. अवंतरची घोषणा. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र सरकेल, पुढे जाईल. धावफलकावर अगदी 40 धावा आहे, परंतु या षटकामध्ये तुम्हाला बनवायचे आहे 16 धावा. म्हणजे 1 धाव मिळालेली आहे तर मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू शिल्लक असतील. 16चं समीकरण आहे. 16 धावा बनवायच्या आहे. 16 धावा बनल्या तर भाग्यवान संघ.
हो सुरेख फटका आहे. थोडासा डाव्या ठिकाणी टाकलेला चेंडू आहे आणि त्याला मात्र पाठवलं जातंय लॉंग लेगच्या दिशेनं थेट सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. चौकार मात्र आला गेला आणि त्यानंतर आपण बघतोय 5 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आणि हा पहिला चेंडू आहे. या अगोदरचा चेंडू आपण अवांतर बघितलेला आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय येणाऱ्या काळामध्ये 11 धाब्यांची गरज आहे. नाही आज देशावर नियंत्रण नाहीये. पुन्हा एकदा आपण बघू शकता खराब चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमधून होताना बघायला मिळते आणि अगदी 6 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चेंडू एकच पूर्ण झालेला आहे आणि त्याही चेंडूवर आपण बघितलं नक्कीच भारत दारकुंडे यांनी खणखणीत चौकार खेचलेला आहे. 5 चेंडू 10 धावा हे जॅकपॉट षटकाचं समीकरण. यावेळेस उडवलेला आहे. चेंडूला उंची आहे, अंतर कापलं नाही आणि त्या ठिकाणी झेल देखील सुटलेला आहे. एक धाव मिळाली बघा, परंतु खऱ्या अर्थानं खूप मोठी संधी होती. अगदी सर्वांना माहिती आहे भारत दारकुंडे जर जास्त वेळ मैदानात उभे राहिले तर ते धाव फलकाला काय करतील. एक संधी मात्र गमावलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये याचे पडसाद आपण बघू. सागर रोठे देखील मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात याही वेळेस झेल सुटलेला आहे आणि कमालीचं क्षेत्ररक्षण बघा. आप्पा तांबे हे अंतर बघा किती मोठं अंतर पार केलंय आणि या ठिकाणी आपण बघू शकता या चेंडूला रोखलं. एक सिंगल त्यांनी वाचवली. 3 धावा खर्च झाल्या आणि जॅकपॉट षटकामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्या 10 धावा. 3 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्या गेल्या. 3 चेंडूंमध्ये 6 धावांची अपेक्षा आहे. त्यापेक्षा अधिक बनवल्या तरी चालतील, परंतु या ठिकाणी 6 धावांची अपेक्षा आहे. जॅकपॉट षटकाचा थरार. यावेळेस शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू आहे. एक चांगला चेंडू. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यावेळेस स्पोर्टमॅन स्पिरिट सुद्धा दाखवलंय. गोलंदाजानं नक्कीच हाल हवाल फलंदाजाचा विचारला. ही स्पर्धा आपली आहे, आपले खेळाडू आहे आणि आपल्यासाठी हे भव्य दिव्य आयोजन आहे. तर या ठिकाणी पैठणी विजेत्या मॅडमचं या ठिकाणी आगमन झालंय. ओ हो हो हो. यावेळेस बघा, फक्त बघा आणि बघत राहा. षटकार. हा डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. या ठिकाणी पैठणी विजेत्या तर अगदी या ठिकाणी नक्कीच दिनेश विखोना यांचे सुद्धा आभार असतील ज्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला पैठणी सौजन्य लाभलेलं आहे. त्यानंतर चला मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल झालेला आहे आणि यावेळेस मात्र एक सिंगल आलेली. 17 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. झालं 65 धावा होत आहेत बघा, अगदी बोनस सह 9 धावांचा बक्कळ बोनस मिळालेला आहे आणि एक आणि फक्त ही बाईकचा लकी ड्रॉ चालू आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या 100% ही बाईकचं हे सोडत होईल.
त्यामुळे इच्छुकांनी नक्की आपली इच्छा पूर्ण करायची आहे. आणि ज्यांना तिकीट फाडायचं असेल, दिनेशजी विखोना कमिटीचे सदस्य दिनेशजी विखोना यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तिकीट रक्कम 100 रुपये. 100 रुपयामध्ये टू व्हीलर. चला 65 धावा फलकावर आहेत. तर षटक क्रमांक 5 आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. संकेत भव्य स्वागत आहे. यावेळेस मी अगदी अगोदरच सांगितलं होतं, भारत दारकुंडे तालुक्यातील कसे फलंदाज आहे सर्वांना माहिती आहे. त्यांना जीवदान दिलंय. आणि यावेळेस त्यांचं रौद्र रूप खऱ्या अर्थानं बघायला मिळतंय. षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये चालू झाला. चांगल्या गोलंदाजांना मारलं जातंय. पुढचा चेंडू आहे. याही वेळेस स्लॉट मध्ये होता चेंडू, दुसऱ्या प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. खूप मोठा षटकार. डेजे धन्यवाद. डेजे धन्यवाद. कमालीची फलंदाजी, अगदी मनमोहक, क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारी ही फलंदाजी आपण सर्व बघत आहात. आकाश दारकुंडे यांच्या विरोधात संकेत माकोने यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका नक्की खेळाय. क्षेत्ररक्षण कमालीच्या बघायला मिळालं. फिकी फसली आणि एकेरीचं रूपांतर काही क्षणात दुहेरीमध्ये मात्र झालंय. 2 धावेच्या मदतीनंतर धावफलक मात्र पुढे जात आहे. 79 धावा आहे धावफलकावर. झेल सुटल्यानंतर खऱ्या अर्थानं ही जी फलंदाजी आहे अगदी जलेपे नमक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि मॅरेथॉन केली खऱ्या अर्थानं भारत दारकुंडे यांचे संस्मरणीय या मोठ्या मंचावर, या मोठ्या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळते. रंगांची उधळण, धावांची उधळण मैदानाच्या आत. पुन्हा एकदा याही वेळेस डॉक्टर शंकर वंजारी प्रयत्नाची दाद दिली जाईल. झेल माफक पद्धतीनं जर बघितलं तर अवघडच होता. झेल मात्र सुटलेलं आहे. यावेळेस एक सिंगल धाव फलक पुढे जात आहे 80 धावा धावफलकावर. तर नक्की 15 चेंडूंमध्ये 37 धावा भारत दारकुंडे, तर सागर रोठे 12 चेंडूंमध्ये 30 धावा. नाजूक फटका होता, अंतर मिळणार नाही. चला तो देखील झेल सुटलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी मला सांगताना देखील अचंबा होतो, कारण या ठिकाणी आपण बघतोय CSK संघ अनबीटन आहे. ज्या संघाला पराभव माहित नाही, हा मागच्या सामन्यात नक्की पराभव झाला, पण अनबीटन असताना आजचा दिवस मात्र त्यांच्यासाठी मात्र खराब बघायला मिळतोय. बघूया उजव्या इष्टीच्या बाहेर यावेळेस अवांतरची घोषणा आणि गोलंदाजी संघाकडून. हा गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू आलेला, तर रिव्ह्यू नक्की 82 धावा नक्की धाव फलकावर आहे. याही नंतर आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 8 शिल्लक आहे. दोन्ही संघ नायकांना पुन्हा विनंती असेल, आपण देखील पहिलं सत्र संपल्याबरोबर टॉससाठी तयार राहायचंय. जनता गॅरेज नेवासा आणि त्यांच्या विरोधामध्ये दैवाळकर सराफ नेवासा फाटा. इट्स अ वाईड, हा इट्स अ वाईड डिलिव्हरी. चला एका धावेची भर पुढे जाऊ. 83 धावा धाव फलकावर आहे. अगदी दोन्ही दिशेनं फलंदाज आक्रमण करताय आणि गोलंदाजीची अवस्था कठीण झालेली है। एक तरफ आग है, दूसरी तरफ खाई, और इस मैच में गेंदबाजों की हो रही है पिटाई।
दोनों छोर से अगदी दोन्ही दिशेनं गोलंदाजांवर आक्रमण. पुन्हा एकदा हा चेंडू खराब आहे. चुका 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 आणि चुका, अनेक चुका. आणि क्रिकेट खेळामध्ये चुकांना माफी नाही. पाठोपाठचा दुसरा वाईट. धावफलकावर 84 धावा, 84 रन्स. प्रचंड मोठं धावफलक आपण बघू शकता या ठिकाणी उभारलं जात आहे. सुरेख फटका, काय ड्राईव्ह केलाय. वन बाउंड चेंडू जातोय सीमारेषा पार. ज्ञान प्रीमियर एकता चमकदार चौकार. डीजे धन्यवाद. अगदी षटकारानं प्रारंभ झाला होता. या षटकाचा शेवट मात्र चौकारानं केलाय. 23 धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये झाली आणि धावफलकावर बघता बघता 88 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. शेवटचं आणि अंतिम षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना धावांचा डोंगर, धावांचं माउंट एव्हरेस्ट या ठिकाणी उभं केलं गेलं. अर्थात सामना अजून संपलेला नाहीये. फलंदाजी CSK संघाकडे सुद्धा आहे, परंतु एक षटक अजून शिल्लक आहे. तर या निर्धारित एका षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील आणि किती मोठं धावांचं लक्ष या ठिकाणी CSKच्या फलंदाजांसमोर ठेवले जाईल. अनिल चव्हाण नवीन गोलंदाज, तर समोर भारत दारकुंडे. आइए, आपका स्वागत है. अनिल यांना वेलकम केलंय आणि त्यांना देखील आसमान दाखवलंय. षटकार. चौऱ्याण्णव धावा आपण बघतोय धाव फलकावर. भव्य स्वागत आहे. शतक पूर्ण होतं की काय अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली. लोअर फुलटॉस होता, ताकदीचा वापर केला, दिशा चांगली निवडली आणि अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट या चेंडूला फेकून दिलं जात आहे मैदानाच्या बाहेर. चेंडू क्रमांक 2, षटक 6. हो, चेंडू चांगला आहे. पुनरागमन खऱ्या अर्थानं बघायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडूला उंची मिळाली नाही. चेंडू काहीसा जमिनीला समांतर आपण बघितलं यष्टीरक्षकाच्या हातात मात्र जाऊन लपलेला आहे. डॉट चेंडू असणार आहे. तर धावफलक देखील स्थिर आपल्याला बघायला मिळेल. 94 धावा. 2 चेंडूंचा प्रवास संपला. 4 चेंडूंचा प्रवास शिल्लक. यावेळेस आडव्या हातानं समोर ठोकलेला हा फटका. षटकार. हायेस्ट झालाय 100 धावा. स्पर्धेतील उच्चांकीय धावफलकाला मात्र गवसणी घातल्या गेली. 3 अंकी धावफलक. ट्रिपल डिजिट मध्ये आपण जातोय. 100 धावा. 1-0-0. 49 धावांवर भारत दारकुंडे. 1 धाव दूर आणि त्यानं चेंडूला सुद्धा दूर पाठवलंय. झंझावत अर्धशतक. ऐतिहासिक फलंदाजी. डीजे धन्यवाद. ज्यांना भारत दारकुंडे यांची फलंदाजी आवडली असेल नक्कीच या फलंदाजाला दाद द्यायची. अगदी ज्यावेळेस झेल सुटला त्यावेळेस मी आकाशवाणी सुद्धा केली होती. तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे भारत दारकुंडे कशा प्रकारचा फलंदाज आहे. तर तो अशा प्रकारचा फलंदाज आहे. अविस्मरणीय फलंदाजी. 4 चेंडूंमध्ये 3 षटकार. शेवटचं षटक. धावांचा डोंगर. तर गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणामध्ये होणारे बदल. गोलंदाज तयार असणार आहे. अर्धषटकाचा झंझावत या ठिकाणी. याही वेळेस चेंडू आला तसा पाठवलाय. या फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार.
एक चेंडू शिल्लक आहे आणि या षटकामध्ये फक्त एकच डॉट चेंडू आलेला आहे. बाकी सगळे चेंडू आकाश मार्गे मैदानाच्या बाहेर गेले. षटकारांचा पाऊस. सर्व प्रेक्षकांचे देखील मी आभार मानतो, कारण जितके षटकार बाहेर गेलेत सगळे चेंडू मैदानात आलेत. बघूया शेवटचा चेंडू. शेवट कोण गोड करणार, गोलंदाज का फलंदाज? हा गोलंदाजाच्या पक्षात हा चेंडू गेलेला आहे. सिंगल पूर्ण करताय. दुसऱ्या दावेला जातील संघ नायक. आपण बघू शकता डॉक्टर वंजारे. पुन्हा साधारण अतिसाधारण क्षेत्ररक्षण. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि स्पर्धेतील सर्वात मोठं धावफलक आपण बघू शकता. 115 115 धावा. टॉसला यायचंय. टॉस मात्र केला जाईल. अगदी दोन्ही फलंदाजांची जबरदस्त फलंदाजी. जशी जशी स्पर्धा पुढे चाललेली आहे, या स्पर्धेने अनेक रंग दाखवले, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं, गोलंदाजांची कला दाखवली, तर फलंदाजांचं आक्रमण दाखवलं. सर्व गुणसंपन्न ही स्पर्धा, तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा, प्रतिष्ठित स्पर्धा, ज्ञान प्रीमियर लीग 2025. जनता गॅरेज नेवासा आणि दैवाळकर सराफ नेवासा फाटा या ठिकाणी विनंती असणारे दोन्ही संघनायक टॉससाठी मात्र यायचंय आणि आपण अगदी काही क्षणात या ठिकाणी करणार आहोत. चला, दोन्ही संघनायक टॉसला यायचंय. विनंती असेल सचिन गायकवाड सर आणि जनता गॅरेज संघाकडून कोण येत आहे? अमन शेख येत आहेत का? बंटी वाघ येत आहेत? नाही, मागचा टॉस अमन शेखने केला म्हणून. प्रशांत वाघ कोणीतरी या. तर नक्कीच या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या भर उन्हाळ्यामध्ये आपली तहान शमवण्याचं काम केलं, ज्यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी पाणी सौजन्य लाभलं, वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुदाम ठुबे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या सत्रातील शेवटच्या सामन्याचं नाणेफेक संपन्न करणार आहोत. तर ॲडव्होकेट सुदाम ठुबे साहेबांना विनंती, आपण टॉस का बॉस कक्षाकडे जायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी ॲडव्होकेट सुदाम ठुबे साहेबांचा आभार मानतो, त्याचप्रमाणे सागर ॲक्वा जी संस्था या ठिकाणी आपल्याला पाणी पुरवते, तर सागर ॲक्वाचे सर्व मालक चालक त्यांचं देखील मी या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं आभार मानतो आणि आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर बघितलं तर एक रोमहर्षक सामना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी बघू शकता. अतिशय चुरशीच्या लढती या ठिकाणी होत आहेत. आदरणीय डॉक्टर शिवतेज दारुंडे साहेब देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. डॉक्टर साहेबांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. आघाडीची जोडी आलेले मैदानात अगदी या ठिकाणी आपण बघू शकता. डॉक्टर शंकर वंजारी स्वतः मैदानाच्या आतमध्ये. तर समीर पठाणे बघा आघाडीची जोडी. अगदी या ठिकाणी आपण बघतोय भरत भाऊ काळे यांच्या मालकी हक्काचा माक्तापूर ब्लास्टर हा संघ, तर CSK संघ डॉक्टर शंकर वंजारी आणि भाऊसाहेब भुमकर साहेब यांच्या मालकी हक्काचा हा संघ आहे. अगदी
न भूतो न भविष्यती अशी फलंदाजी बघायला मिळाली. टॉस संपन्न होताना आपण बघू शकता सामन्याचा आनंद घेताना या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय अच्युत जगताप पाटील अर्थात नितीन भाऊ नावानं ते प्राख्यात आहे, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण लखन सकट यांना बघू शकता. आता गोलंदाजांना खूप संधी आहे परिवर्तन करण्याची, फेरबदल करण्याची, कारण बँक बॅलन्स मजबूत आहे. 116 धावांचा डोंगर आहे. अर्थात हे आव्हान अवघड नक्कीच आहे, परंतु अशक्य प्राय नक्कीच नाही आहे. जर प्रयत्न झाले तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. अगदी शुद्ध मराठीत सांगितलं नवनाथ सर, त्यांनी आपले गोलंदाज आणले, आपण त्यांचे गोलंदाज आणायचे फिटम फाट, टिट फॉर टॅट. ते उत्तर बघायला मिळेल का? जाऊया मैदानात. पहिला चेंडू आहे, पहिलाच फटका फसलेला आहे आणि पहिला झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. समीर पठाण आले आणि निघालेत हजेरी लावून पॅवल्यांच्या दिशेने फलंदाज बाद. डीजे धन्यवाद. अगदी थोडीशी परतफेड सुद्धा बघायला मिळाली, कारण आसिफ शेख सरांचा झेल समीर पठाण यांनी टिपला होता. यावेळेस ती परतफेड आसिफ सरांनी करून टाकली, त्यांचा झेल त्यांनी पकडलाय. परंतु धावांची परतफेड होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 116 धावा बनवायच्या आहे. आघाडीचा फलंदाज साफ निराशा करून परतलेला आहे आणि त्यानंतर नवीन बॅटर देखील आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी ज्यांची बॅटिंग बघण्यासाठी अनेक क्रीडा रसिक या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. बघूया, सूरज भगत आलेले आहे. अर्थात जितके क्रीडा रसिक या ठिकाणी बसलेले असतील त्यांना अपेक्षा ज्या फलंदाजाकडून येतो तो फलंदाज सूरज भगत आहे. बघा, तो मात्र आलेला आहे. पहिला चेंडू जर बघितला तर मात्र मैदानाच्या आतमध्ये स्विचेसचा प्रयत्न बघायला मिळाला. अर्थात त्या प्रयत्नात अपयश सुद्धा बघायला मिळालं. डॉट चेंडू आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा फलंदाजांना निशब्द ठेवलंय. लखन सकट गेली 2 वर्षापासून अनेक स्पर्धा खेळलेत, तालुका मर्यादित असतील, तालुक्याच्या बाहेर असतील, परंतु फलंदाजांना जखडून ठेवण्याची कला मात्र त्यांनी अवगत केलेली आहे. याही वेळेस शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही. तिसरा चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळतोय. सामना संपलेला नाहीये हे मी अजूनही सांगेल, थोडासा वेळ आहे. सिंह गर्जना अजून झालेली नाहीये. प्रत्युत्तर दिलं जाईल का? आणि पहिलं आक्रमण, वन बाउंड चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार. डीजे धन्यवाद. चौकार मात्र आलेला आहेत. या चौकारानं श्री गणेशा झालाय धावफलकाचा. प्रवास मोठा आहे, दिल्ली दूर आहे, परंतु बॅट आपल्या हातात आहे हे मात्र फलंदाजांना लक्षात ठेवायचं आहे. ज्याच्या मनगटात दम तो खरा बाजीराव सिंगम. आओ बघूया, गतीचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. वाढवला गतीचा वाढव
गतीचा वापर करण्याचा प्रयत्न आपण बघितला, अर्थात मात्र त्यामध्ये यश मिळालं नाही आणि डॉट चेंडू असणार आहे. अगदी एक मजबूत पायाभरणी मी म्हणेल मक्तापूर ब्लास्टर संघाची विजयाच्या दिशेनं. ओके का? प्रेक्षकांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा शरीरयष्टीकडे फेकलेला चेंडू जखडून ठेवलंय. अक्षरशः फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये बेड्या घालून टाकणार हे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण सर्व बघू शकता. 5 चेंडूंच्या प्रवासामध्ये आतापर्यंत बघितलं तर 4 चेंडू डॉट आणि एका चेंडूवर मात्र चौकार आणि एका चेंडूवर विकेट. पहिलं षटक पूर्णत्वास गेलेलं आहे. पहिल्या षटकाअखेर एक फलंदाज खर्च करीत असताना CSK संघ जाऊन पोहोचतोय 4 धावांवर. बघूया नवीन गोलंदाज. मला वाटतं संघ मालक स्वतः आपल्याला बघायला मिळतील, भरत काळे. हा गोलंदाजीच्या माध्यमामध्ये जर बघितलं तर मक्तापूर ब्लास्टर संघाने जास्त प्रयोग केलेले नाहीये. स्वतः संघ मालक भरत काळे गोलंदाजी मार्कवर. हे आवाहन कठीण आहे, अशक्य नक्कीच नाहीये. अजूनही सामना फिरवता येऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला विस्फोटक फलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजांच्या चिंधड्या उडवाव्या लागतील. बघूया, फुटा चेंडू आहे स्क्वेअर लेग मध्ये. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी तिसऱ्या टप्प्यावर आपण बघू शकता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं चेंडूवर ताबा मिळवलेला आणि हा बॅटिंग फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आपण बघतोय रिव्ह्यू आलेला आहे. बिमरची पडताळणी या ठिकाणी नक्कीच केली जाईल. तो पहिला नक्कीच चेंडू होता, फुलटॉस देखील बघायला मिळाला आणि पुरेसा फायदा उचललेला नाही. बघा निर्णय काय होतो हे मात्र बघावं लागणार आहे. तिसरे पंच या ठिकाणी पडताळणी मात्र करतायत. इट्स अ नो बॉल. नो बॉलची घोषणा आहे. चला, संधी चालून आलेली आहे. थोडंसं लक मात्र या ठिकाणी जागं झालेलं आपण बघू शकता. तर या ठिकाणी सूरज भगत आपण बघतोय स्ट्राईकवर आहे. मैदानात हारलेला खेळाडू जिंकू शकतो, परंतु मनाने हारलेला खेळाडू आयुष्यात जिंकू शकत नाही. ती जिद्द मात्र आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. दुसऱ्या धावेचे प्रयत्न आहे, पुरेसा फायदा उचलला नाही. क्षेत्ररक्षकांची सुद्धा स्तुती नक्कीच या ठिकाणी केली जाईल. बरंच अंतर पाल केल्यानंतर या चेंडूला रोखलं गेलं. 2 धावेच्या प्रगतीवर आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्डवर 7 धावा आणि 7 हा अंक कायम अशुभ धरला जातो. बघा, तर ही 7.5 कोणाला आहे सामना संपल्यावर कळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आठ धावा एक क्षमस्व. नक्कीच आपण बघतोय गलीच्या दिशेनं चेंडूचा प्रवास थर्डमॅन पर्यंत त्या ठिकाणी झाला. एक चांगलं क्षेत्ररक्षण सागर रोठे आणि लखन सकट यांचं. नऊ धावा आहेत बघा फलकावर. अचूकतेने सजलेलं हे षटक देखील आपण भरत काळे यांच्या बघू शकतो. काय गोलंदाजी आहे बघा. यावेळेस बॅक टू द बॉलर नक्कीच फटका खेळला गेला. डॉक्टर शंकर वंजारे एक सिंगल पूर्ण करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर डबल डिजिटमध्ये आपण आता जातोय. 10 धावा धावफलकावर असणार आहे. गेअर बदलावा लागेल बघा. जिंकू किंवा मरू या वृत्तीनं तुम्हाला खेळावं लागेल, कारण वेळ निघून गेल्यावर या फलंदाजीचा काही उपयोग होणार नाही. यावेळेस स्विच हिट आलाय. पुन्हा एकदा सागर रोठे नावाची भिंत या चेंडूला आडवी गेलेली आहे. चेंडू रोखला गेलाय आणि दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 2 धावा.
अगदी ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्यानुरूप आपण बघतोय क्षेत्ररक्षण सुद्धा सजवले गेलेलं आहे. बरेच फटके जर बघितले तर स्ट्रेट टू द फिल्डर म्हणजे क्षेत्ररक्षकाकडे गेलेले. ते एक नियोजनबद्ध गोलंदाजी, एक चांगली रणनीती माक्तापूर ब्लास्टर संघाची. धावफलकावर 12 धावा. पुढे सरसावत केलेला फटका आणि त्यानंतर यावेळेस मात्र सागर रोठे यांना टाटा बाय बाय करीत चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे आणि यावेळेस येतोय ज्ञान प्रीमियर लीगचा अप्रतिम चौकार. आता एवढ्यानं तर पोट भरणार नाही, एक चौकार मात्र येतोय. 16 धावा धावफलकावर आहे. 100 धावांची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये. षटक क्रमांक 2 आणि यावेळेस खांद्याचा वापर केलाय. फलंदाज फसला, इष्टी रक्षक चकला, चेंडू सटकला, सीमेरेषेला जाऊन धडकला, बॅटीला लागलेला आहे. चौकार मात्र आलेला आहे. चौकारानंतर धावफलकावर होत आहेत अगदी 20 धावा. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मैदानाच्या आतून होताना आपल्याला बघायला मिळेल. चोवीस चेंडू 96 धावांची गरज आहे. काय आज आपल्याला नवीन इतिहास बघायला मिळणार आहे या मैदानावर. 2 षटकानंतर आपण बघतोय ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेला आहे. एक गडी आपण बघितलं समीर पठाण यांच्या माध्यमामध्ये गमावला, परंतु यावेळेस मात्र 20 धावा धावफलकावर आहे. विजयाचं समीकरण जर बघितलं तर अवघड नक्कीच आहे, अशक्य नक्कीच नाही आहे. परंतु यावेळेस दोन्ही बॅटर्सला अगदी वेगळे प्रयत्न करावे लागतील. शंकर वंजारी असतील बघा स्ट्राईक एंडवर, तर गोलंदाजी माध्यमामध्ये येत आहेत शुभम ताके. आणि एक बाद 20 धावा आहेत बघा धावफलकावर. तर शुभम ताके पहिल्या चेंडूसाठी, पहिला चेंडू डॉट. गुड लेंथचा चेंडू होता, चांगली उंची, साधारण वेग होता. यावेळेस पहिला चेंडू आपण बघतोय इष्टी रक्षकाच्या हातात जाऊन मात्र लपलेला डॉट चेंडून प्रारंभ होताना आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. एक बाद 20 धावा आहेत धावफलकावर. प्रयत्न करावे लागतील, उत्तर द्यावाच लागणार आहे. याही वेळेस शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू आहे. सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना बघतोय आपण. लेग बाईटचा इशारा, अवांतरच्या मदतीनं पुढे जाऊ. तर विजयाचं समीकरण अवघड आहे, परंतु प्रयत्न त्या दृष्टीनं बघायला मिळाले नाही आतापर्यंत. जीत होगी या हार ये अलग बात है, कोशिश नहीं करोगे यार ये गलत बात है. प्रयत्न तसे बघायला मिळाले नाही. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक बाद 21 धावा आहे. विजयाचं समीकरण 22 चेंडू 96 धावांची गरज. पंच्याण्णव धावांची गरज, माफ करा. आणि त्यानंतर आपण बघतोय चेंडू जातोय आर पार, होईल फरार. खणखणीत चौकार. बघूया या दबावामध्ये मला वाटतं सूरज भगत हे संघाला काढू शकतात. अनेक सामने खेळलेला हा बॅटर आपण बघतोय. यावेळेस मात्र त्यांना चकवल्या गेलेलं आहे. बहुत से खिलाड़ी इस खेल में आते हैं, कुछ दबाव में बिखर जाते हैं और कुछ दबाव में निखर जाते हैं. सूरज चमकणार का हे मात्र बघावं लागेल. गोलंदाज मात्र तयार आहेत. शुभम ताके एक चौकारानंतर पुनरागमन मात्र करतोय. यावेळेस हलकासा उर्फी चेंडू होता, टायमिंग झाला नाही.
क्षेत्ररक्षक राहुल गजरे यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय चेंडू परतवला जातोय. सिंगलनं धावफलक पुढे जाईल. 1 बाद 26 धावा फलकावर आहे. डॉक्टर शंकर वंजारे आहेत बघा यावेळेस. अर्थात जास्त चेंडूंना त्यांनी फेस केलं नाही. 4 चेंडू खेळले, 2च धावा आहेत. कमबॅक करावं लागणार आहे, फाईट बॅक द्यावा लागणार आहे, कारण तुमचा मोठा पराभव तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढू शकतो. सुरेख चेंडू. तिसऱ्या पंचांची मदत. 1/3. हा ओव्हर स्टेपिंग मला वाटतं या ठिकाणी गोलंदाजाची बघायची आहे, पडताळणी ती केली जाते. फेअर आहे, योग्य आहे चेंडू. तर हा चेंडू डॉट असेल. षटक देखील या ठिकाणी संपलं जाईल. अगदी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 26 धावा फलकावर आहेत. तर 18 चेंडू आणि 90 धावांची गरज येणाऱ्या काळामध्ये मात्र असणार आहे. वेळ वाचवा, वेळ. यानंतर पूर्ण एक सामना घ्यावायचा आहे बघा, वेळ वाचवायचा आहे. तर मला वाटतं ऋषी कोरे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. विजयाचं समीकरण 18 चेंडू 90 धाव्यांची गरज. वेगवान गोलंदाजावर टाकलेला विश्वास. गोलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं जर बघितलं तर दिवाळी आहे, कारण त्यांच्याकडे मजबूत बँक बॅलन्स आहे. त्यातल्या त्यात पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर अवघ्या 26 धावा आघाडीच्या गोलंदाजांनी खर्च केलेले आहे. त्याही नंतर येणाऱ्या गोलंदाजांना सुगीचे दिवस असणार आहे. तर ऋषी कुरे पहिल्या प्रयत्नात आपण बघतोय षटक क्रमांक 1 त्यांच्या माध्यमामध्ये आणि सांघिक षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत. ओ हो, काय झेल पकडलाय बघा. टाइम टू परफेक्शन बघितलं आपण त्या ठिकाणी. आणि एक मोठ्या फलंदाजाला मात्र मंडपाची वाट दाखवली गेली. फलंदाज सूरज भगत यावेळेस बाद. संतोष महाडिक होते बघा, जर्सी क्रमांक 1 आणि 1 नंबरचं कामकाज सुद्धा त्यांनी केलं. अगदी असे जेल खऱ्या अर्थानं पकडले जात नाही, ते चिटकले जातात. परंतु त्यासाठी तुमच्या क्षेत्ररक्षकाची ती ॲबिलिटी, ती गुणवत्ता असणं सुद्धा गरजेचं आहे. सोमनाथ अहिरे मैदानाच्या आतमध्ये. सामना एकतर्फी होत चाललेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. याही वेळेस आपण बघतोय शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू होता, फलंदाजांना जागा दिली जात नाहीये. आणि एक सिंगल मात्र मिळाली. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. परंतु या ठिकाणी आता प्रयत्नांना सुद्धा मला असं वाटतं थोडासा उशीर मात्र झालेला आहे. विजयाचं स्वप्न थोडंसं दूर जाईल CSK संघापासून, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आणि ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, अर्थात अप्रतिम खेळ या संपूर्ण सामन्यामध्ये आपण मक्तापूर ब्लास्टर संघाचा बघितला. स्टँड अँड डिलिव्हर, 1 बाउन्स, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर चौकाराच्या आधाराने धावफलक पुढे गेलं. 31 धावा धावफलकावर. तर 15 चेंडू 85 धावांचं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये विजयाचं असणार आहे. डॉक्टर शंकर वंजारी स्ट्राईकवर.
यावेळेस फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल करतील. हा बिमर या ठिकाणी आपण बघतोय चेक केला जातोय. बघूया. नो बॉल. हा नो बॉल आहे आणि चौकार सुद्धा आलेला आहे आणि फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. परंतु या फ्री हिटचा फायदा उचलणार का? सुरेख फटका होता बघा, प्रॉपर कटचा फटका. अगदी वीरेंद्र सहवागची आठवण येईल असा हा कट केलाय. डीजे धन्यवाद. 2 बाद 40 धावा आहेत फलकावर. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. ऋषी कुरे थोडीशी मागणी मात्र बघायला मिळाले. सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये 14 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहे. एक सफलता त्यांना मिळाली. यावेळेस देखील काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका, समोर खेळलेला फटका होता, माफ करा. लॉंग ऑनच्या दिशेने जाणारा हा चेंडू रोखला गेलाय. 2 धावा पूर्ण करतायत. आता एकेरी दुहेरी धावेनं भलं होणार नाही बघा, कारण कमीत कमी मार्जिननं हरलं तर सरासरीवर त्याचा अधिक परिणाम होणार नाही. त्यामुळे फलंदाजांनी कमीत कमी सरासरीकडे सुद्धा बघण्याची गरज असणार आहे. यावेळेस बॅटीचा स्पर्श, चांगलं इष्टिरक्षण. पंचांकडे मात्र बघितलं जात आहे. हा रिव्ह्यू आलेला आहे. पुन्हा एकदा बिमरची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. सर्व क्रीडा रसिकांचं मनस्वी हार्दिक स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू योग्य आहे. 4 षटकाची समाप्ती. 42 धावा धावफलकावर. स्प्रे का? फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा बरं. चला, डॉक्टर स्वतः चाललेत. अगदी या ठिकाणी खेळाडूंनी स्वतःची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे बघा, कारण टेनिस क्रिकेटला सुद्धा आता सुगीचे दिवस आलेले. अगदी टेनिस क्रिकेट खेळणारे गुणवान खेळाडू लखपती होत आहेत. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत आणि अगदी आखाती देशांमध्ये सुद्धा आता बरेच टेनिसचे खेळाडू आहेत जे प्रवास करून आलेत. त्यामुळे अगदी या अगोदर देखील राऊत सरांनी सांगितलं होतं, एका चेंडू आडला नाही तरी चालेल, परंतु तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तर त्यामागचा हा हेतू आहे. खेळाडूंनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. हा प्रसंग कठीण आहे, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु त्याकरता जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे. चला डॉक्टर, लवकर या बाहेर. चला चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. मला वाटतं त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन केलेलं आहे. ऋषी कुरे होते बघा. आता ऋषी कुरे यांनी तर जास्त काळजी घेतली पाहिजे का, कारण 4 टाइम नॅशनल आहे जॅव्हलिन थ्रोमध्ये आणि त्यांना इजा या ठिकाणी नक्कीच झालेली आहे. हा हा, सबस्टिट्यूशन करतायत मला वाटतं डॉक्टर कुसळकर. हे बदली खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं जात आहेत. जॅकपॉट षटकाची घोषणा आहे बघा या दरम्यान.
आता संधी आहे. 42 धावा आहे बघा धाव फलकावर. चला चला सामना ऑन करा ना, सामना ऑन करा. एक पूर्ण सामना बाकी आहे. चला चला सामना लवकर चालू करा. हा गणेश थोरात बघा. जॅकपॉट षटक आपण बघतोय. आझिम सरांची घोषणा आपण बघितली जॅकपॉट षटकाची झालेली आहे. धावांची लयलूट करावी लागेल. सोमा आयरे लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये आले. आता सामन्याचा जो निकाल लागेल तो निकाल लागेल, परंतु मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या सरासरीकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. चला पहिला चेंडू आहे. कमालीचा फटका आहे. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल चेंडू गुल झालाय. षटकार. डीजे धन्यवाद. 48 धावा फलकावर आणि गणेश थोरात आपण बघू शकता ज्यांचं भव्य स्वागत या ठिकाणी केलंय. जॅकपॉट षटक आहे. पहिल्या चेंडूवर 6 धावा. एक संधी नक्कीच आहे. याही वेळेस काऊ कॉर्नरकडे खेळलेला फटका आहे. दूरवर असणारा क्षेत्ररक्षक आपण बघू शकता. चेंडूवर मात्र आलाय भारत दारकुंडे आपण बघतोय त्या ठिकाणी आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावेनं मात्र जॅकपॉट षटक आपण बघतोय पुढे जाईल. 8 धावा आहे. जॅकपॉट षटकाचा विचार आपण या ठिकाणी करतोय. 8 धावा बनवल्या. 8 पेक्षा अधिक धावा बनवण्याची संधी नक्कीच आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. 8 धावांची गरज आहे बोनस मिळवण्यासाठी. बॅटीची कडा आहे. चेंडू पूर्णपणे बॅटीवर आला नाही आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास जर बघितला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने झाला आणि या ठिकाणी आपण बघतोय 3 धावा अगदी अचूकरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि नक्कीच स्तुती केली जाईल या ठिकाणी डॉक्टर वंजारे यांची देखील. फलंदाजां क्षेत्ररक्षकांची थोडीशी ढिलाई त्यांनी बघितली आणि 2 धाव्यांचं रूपांतर 3 धाव्यांमध्ये मात्र केलेलं आहे. 53 धावा धाव फलकावर असणार आहे. 9 धावा 11 धावा या ठिकाणी बनवल्यात जॅकपॉट षटकामध्ये. आणि यावेळेस बघा चेंडूला उंची होती. चेंडूनं अंतर कापलं नाही. क्षेत्ररक्षकानं मात्र चेंडू खाली येत असताना एक चांगला झेल पकडलाय. संघनायक यावेळेस डॉक्टर वंजारी बाद. डीजे धन्यवाद. जॅकपॉट षटकामध्ये एक चांगलं पुनरागमन. तर नवीन बॅटर संकेत माकोने येत आहेत. अगदी चांगले फलंदाज आहे बघा. त्यांना जास्त संधी मिळाली नाही कारण अगोदरच्या फलंदाजांनी मागील अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. यावेळेस देखील मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि एकाने प्रयत्न केले, एकाने मात्र क्षेत्ररक्षण केले. चला या ठिकाणी विनंती असेल जनता गॅरेज संघ आपला निर्णय कळवायचा आहे. तेरा धावा आलेले आहेत बघा. तर
तर नक्की 7 धावा वजा बाकीत जातील. तेवढ्या धावा बनवलेल्या होत्या. नितीन वावरे आलेले आहेत, नवीन बॅटर या ठिकाणी. शरीरात दिशेने टाकलेला हा चेंडू मात्र डॉट आपण बघतोय, मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. सागर रोठे गोलंदाजी मार्कवर आहे. आज फलंदाजी वरच्या क्रमांकावर मिळाली. संधीचं सोनं केलं. संधी जास्त वेळा येत नाही आणि ज्या वेळेस आली त्यावेळेस मात्र अवांतरची घोषणा आहे बघा या ठिकाणी. आणि थोडीशी फेकाफेकी सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. धाव मात्र घेतली नाही. एक सिंगल आपण बघतोय पूर्ण झालेली. अवांतरची घोषणा आहे. 49 धावा धाव फलकावर. यावेळेस झेल घेण्याची संधी आहे. शुभम ताके शुभ झेल पूर्ण करतायत आणि मोठा फलंदाज परतीच्या वाटेवर. फलंदाज सोमा अहिरे या ठिकाणी बाद. आप्पा तांबे आलेत बघा. आणि आमचे आप्पा तांबे जास्त वेळा फलंदाजीला येत नाही बघा. आणि तांबे परिवाराचे जवळजवळ बरेच जण फलंदाजीला येत नाही, ते गोलंदाजीला येत असतात. फलंदाजीची संधी आहे. सुरेख फटका आहे स्क्वेअर लेग कडे. एक चांगलं तंत्र त्यांच्या फलंदाजीमध्ये मात्र बघायला मिळालं. दरम्यान आपण बघतोय या ठिकाणी सिंगल ते पूर्ण करतायत, स्वतःचं खातं खोलतायत. पन्नास धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. लेट कटचा प्रयत्न होता या ठिकाणी. आप्पा तांबे खूप मोठी संधी होती यावेळेस शुभम ताके यांच्याकडे, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जोखीम मात्र त्यांनी घेतली नाही. अर्थात धाव सुद्धा निघालेली नाहीये. बघूया. लॉंग ऑन कडे खेळलेला फटका, माफ करा काऊ कॉर्नर कडे खेळलेला फटका. बघूया पुढचा चेंडू आहे. थोडीशी जागा होती बघा उजव्या एसटीच्या बाहेर. अवांतरची घोषणा आहे. अगदी पंचांना अगोदर जर बघितलं तर आप्पा यांनी वाईट दिला होता तो चेंडू. बघूया पुढचा चेंडू असणार आहे. एसट्या उद्ध्वस्त झाल्या. लाकडांची मोडतोड मैदानाच्या आतमध्ये. येऊ मेस आय हिट या पद्धतीनं आप्पा सुद्धा निघालेत. शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद.